वंजारी वर्ल्ड एक दिवस समाजासाठी या फाउंडेशनतर्फे आज जो समाज प्रबोधनामध्ये वंजारी समाजाचा भौगोलिक, सामाजिक, शैक्षणिक ऐकवेत राहतात मागोवा घेण्यासाठी मी आपल्या वंजारी बांधवांच्या समोर माझे विचार, माहिती शेअर करू इच्छितो। वंजारी समाज व त्याचे मूळ काय याविषयी आपल्या समाजातल्या किंवा इतर काही लेखकांनी काही पुस्तकामध्ये जे उल्लेख केलेले आहेत त्यावरून असं दिसतं की वंजारी समाज हा महाराष्ट्रामध्ये 500 वर्षापूर्वी आला। त्यापूर्वी वंजारी समाज हा राजस्थानमध्ये रानावनात राहून महाराणा प्रताप किंवा इतर काही छोट्या मोठ्या राजांना बैलाच्या पाठीवरून गोण्यांमध्ये धान्य रसद पुरवठा करण्याचे काम करत होता। म्हणजेच वंजारी या शब्दाची आपण उत्पत्ती जर पाहिली तर रानावनात राहणारा फिरणारा असा हा समाज साधारणपणे 1500 इसवी सनामध्ये राणा प्रताप आणि औरंगजेबाच्या लढाईमध्ये औरंगजेबाकडून राणा प्रतापचा पराभव झाला आणि त्यानंतर वंजारी समाजाला कदाचित अशी भीती वाटली असेल की औरंगजेब किंवा मुस्लिम धर्मीयाकडून आपल्यावर अन्याय अत्याचार होईल, धर्मांतर होतील, या भावनेतून वंजारी समाजाने राजस्थानमधून स्थलांतर केले आणि वंजारी समाज गुजरातमधील लाट या प्रांतामागे महाराष्ट्रात आला। आपण बघतो वंजारी समाजामध्ये 4 शाखा आहेत, लाडजीन वंजारी, रावजीन वंजारी, माथुरजीन वंजारी व भुसारजीन वंजारी। जे वंजारी राजस्थानमधून गुजरातमधील लाट प्रांतामार्गे महाराष्ट्रात आले त्या लाट शब्दाचा अपभ्रंश होऊन लाड वंजारी असं झालं असावं अशा बऱ्याचशा जणांचं म्हणणं आहे। आणि महाराष्ट्रात आल्यानंतर मग हा समाज कुठे स्थायिक झाला, कसा झाला, तर महाराष्ट्रामध्ये 500 वर्षापूर्वी आलं त्यावेळी महाराष्ट्रामधील ज्या मोठ्या नद्या जसे की कृष्णा, गोदावरी किंवा अशा मोठ्या नद्याच्या भागामध्ये ज्या शेतजमिनी होत्या, जी गाव होती, त्या ठिकाणी पूर्वीचाच मराठा व तत्सम शेतकरी समाज स्थायिक झालेला होता। त्यामुळे वंजारी समाज महाराष्ट्रात डोंगर भाग आहे, ज्या ठिकाणी कसलीही शेती कोणी करत नाही, अशा भागामध्ये सर्वत्र महाराष्ट्रामध्ये वंजारी समाज आज आपल्याला जो दिसतो तो प्रामुख्यानं डोंगर भागामध्ये आहे आणि डोंगर भागामध्ये राहून हा समाज स्थायिक झाला आणि शेती हा व्यवसाय या समाजाने अंगीकारला। 500 वर्षापूर्वी ज्यावेळी इथं आले त्यापूर्वी राजस्थानमध्ये असताना किंवा इतरत्र असताना आपल्या समाजाची बोलीभाषा, मातृभाषा वेगळी होती का, संस्कृती काय होती याविषयी जास्त माहिती मिळत नाही। परंतु जे काही पूर्वीचं असेल ते सोडून महाराष्ट्रात आल्यानंतर येथील भाषा, संस्कृती याच्याशी हा समाज एकरूप झाला। यावरून असं दिसतं की हा समाज नाविन्य स्वीकारणारा आणि प्रगतीकडे जाणारा आहे। मला याबाबतीत एक उदाहरण सांगावंसं वाटतं। मी उदगीरला 85-87 मध्ये दिवाणी न्यायाधीश होतो। त्या ठिकाणी एका कॉलेजमध्ये मी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून गेलो आणि त्या ठिकाणी प्रमुख पाहुणे हे मराठवाड्यातील थोर स्वातंत्र्य सैनिक देवीसिंग चौहान गुरुजी, जे माजी मंत्री होते आणि 1960-61च्या काळात महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनचे अध्यक्ष पण होते। त्यांचं भाषण झाल्यानंतर त्यांच्याशी बोलताना ते मला म्हणाले की बघा, तुमचा समाज हा किती वंडरफुल आहे, कारण आपण बघतो महाराष्ट्रामध्ये ज्यांचा ट्रायबल बेस आहे, आपल्या समाजाचा सुद्धा बेस ट्रायबल बेस आहे। ट्रायबल बेस असणारे किंवा ट्राईब कम्युनिटी जे आहेत 500 वर्षे, 1000 वर्षे झाले, परंतु त्यांची भाषा बदलली नाही, अंगावरचे कपडे बदलले नाहीत, खाण्यापिण्याचा रीतिरिवाज बदलला नाही। पण वंजारी समाज असा आहे की पूर्वी जिथून आला राजस्थान किंवा त्या भागातनं त्याचा काहीही मागमूस दिसून येत नाही।
यावरून असं दिसतं की हा समाज प्रगतीकडे जाणारा, नाविन्याला स्वीकारणारा असा हा समाज आहे. आपण सगळीकडे बघतो की बहुतांशी डोंगर भागामध्ये वंजारी समाज स्थायिक झाला. काही जिल्ह्यामध्ये, काही तालुक्यामध्ये थोड्याशा सुपीक जमिनीवरही दिसतो. इथे आल्यानंतर हळूहळू काही वेगळ्या भागात सुद्धा हा समाज स्थलांतरित होऊन गेला. मराठवाड्याच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर मराठवाड्यामध्ये बीड जिल्हा, परभणी जिल्हा, लातूर जिल्हा यामधले काही तालुके असे आहेत की 100 वर्षापूर्वी इथून बराचसा वंजारी समाज आत्ताच्या तेलंगणामधील आदिलाबाद जिल्ह्यामध्ये बोथ आणि उटणूर नावाचे तालुके आहेत त्या ठिकाणी गेला. किनवट तालुक्यात काही गेले. तेलंगणामध्ये किंवा त्या आदिलाबाद जिल्ह्यात का गेले तर निजाम गव्हर्नमेंट जे कोणी जमीन देत असे आणि त्या ठिकाणी मग त्यांनी शेती करून त्यांना जमिनीचे पट्टे किंवा मालकी देत असत. अशा प्रकारे बराचसा वंजारी समाज ह्या 2-3 तालुक्यात सुद्धा मराठवाड्यातून जाऊन स्थायिक झाला. त्यानंतर 70-80च्या दशकामध्ये तेथील वंजारी समाजाच्या शेतकऱ्यांना नक्षलवाद्याकडून खूप त्रास झाला. उटणूर तालुक्यामध्ये इंद्रवली नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी नक्षलवाद्यांनी मोर्चा काढला. काही वंजारी लोकांची हत्या झाली, त्या लोकांची हत्या झाली. त्यानंतर मग काही वर्षांनी हळूहळू नक्षलवाद कमी झाला. बोथ तालुक्यामध्ये नळेगाव आणि मन्नूर या गावामध्ये आणि त्याच्या पंचकृषीमध्ये बऱ्याच 5-25 गावामध्ये वंजारी समाज आहे. चोले नावाचे एक सभापती होते, त्यांची नक्षलवाद्यांनी हत्या केली. या भागात त्रास झाला. तसेच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये राजोरा तालुक्यामध्ये वंजारी समाज आहे, तिथेसुद्धा नक्षलवाद्याकडनं वंजारी समाज शेतकऱ्यांना खूप त्रास झाला. परंतु प्रत्येक ठिकाणी वंजारी समाजाचे लोक डगमगले नाहीत. जात्याच धाडशीपणा आणि धैर्य हे अंगभूत गुण असल्यामुळे तिथून कोणी गाव सोडून बाहेर गेले नाहीत. मी नागपूरला जज असताना माझ्या शेजारी क्वार्टरमध्ये एक IPS ऑफिसर राहत होते आणि अँटी नॅक्सलाइट स्क्वॅडला ते होते. त्यांनी मला त्यांचा एक अनुभव सांगितला की राजुरा तालुक्यामध्ये गेले असताना आम्ही तुमच्या वंजारी समाजाच्या बऱ्याचशा खेड्यात फिरलो. त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला संरक्षण देऊ. तर वंजारी समाजाच्या लोकांनी प्रत्येक ठिकाणी सांगितलं की साहेब तुम्ही आम्हाला संरक्षण कमी जास्त किती द्यायचं आहे ते द्या, परंतु आम्ही यांना भिवून कुठे जाणार नाही. राहू तर इथं जाऊ, मेलो तरी इथंच मरू. यावरून काय दिसतं की शेतीशी एकरूप झालेला असा हा समाज आहे. त्यानंतर या समाजामध्ये अंगभूतच कष्ट करणे, चिकाटी हे गुण आहेत. कुणाला न भिणं हा एक स्थायी भाव आहे. कुणाच्या अंडरथम राहण्याची वृत्ती नाही. त्यामुळे सुद्धा कदाचित इतर समाजाचे लोक आपल्या समाजाला थोडासा विरोध करत असावेत, कारण हे लोक दुसऱ्याच्या सांगण्याप्रमाणे काय ऐकत नाहीत, कुणाच्या अंडरथम राहत नाहीत. अशा प्रकारे भौगोलिकदृष्ट्या सर्वत्र महाराष्ट्रामध्ये हा समाज जिथे जागा मिळेल डोंगर भागामध्ये तिथे शेती करून उपजीविका करू लागला, सेटल झाला. आता भौगोलिकदृष्ट्या सेटल झाल्यानंतर पुढचा म्हणजे आपल्याला शिक्षणाचा जो विषय आहे, तर महाराष्ट्रात किंवा मराठवाड्यामध्ये मराठवाड्याचे जे 5 जिल्हे पूर्वीचे, आताचे 8 जिल्हे, त्या ठिकाणी निजामचं राज्य होतं. तर मराठवाड्यामध्ये त्या काळात उर्दू माध्यमाच्या काही शाळा होत्या. उर्दू माध्यमाच्या ह्याच्यामध्ये आपले काही जास्त लोक जात नसत. मग काहीतरी खाजगी शिक्षक 1ली, 2री, 3री त्यांच्या मनाने जे काय अभ्यासक्रम आहे ते शिकवत असत. मला आठवतं आहे की 1952 नंतर मराठवाड्यामध्ये सरकारी शाळा सुरू झाल्या. मी माझं गाव जे पिंपळदरी आहे तिथं 4थीपर्यंत शिकलो. 57-58ला मी 4थी झालो. पिंपळदरी हे एक गाव मराठवाड्यामध्ये वंजारी समाजातलं ज्याला एक माइलस्टोन म्हणता येईल असं गाव आहे. आजही परभणी जिल्ह्यामध्ये शैक्षणिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या पुढारलेलं असं गाव आहे. या गावात माझा जन्म झाला 1948ला. माझे वडील गावचे माली पाटील होते. घरची परिस्थिती खूप चांगली होती. माझ्या वडिलांनी त्यांच्या लहानपणी खूप कष्ट करून शेती कमवली. त्यामुळे मला माझं
बालपण हे अतिशय चांगल्या याच्यामध्ये, गरिबी किंवा असा काही प्रश्नच नव्हता, परंतु गरिबीची जाणव कणव याचे संस्कार वडिलांकडनं मला मिळाले. त्या काळामध्ये माझे वडील 1955ला वगैरे गावात अस्पृश्यता निवारणासाठी लोकांना प्रबोधन करायचे, गावात बौद्धवाड्यामध्ये जाऊन चहा पाण्याचा कार्यक्रम ठेवायचे, अंधश्रद्धेला त्यांचा विरोध होता. अशा काही गोष्टीचा माझ्यावर प्रभाव पडला. 4थीपर्यंत गावी शिक्षण झाल्यानंतर मी अंबाजोगाईला 5व्या वर्गामध्ये शिकायला गेलो. म्हणजे साधारणपणे महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये 1950-52 नंतर वंजारी समाजाच्या खेड्यामध्ये 1ली, 2री, 3री किंवा 4थीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या. अंबाजोगाई हे बीड जिल्ह्यातलं जे गाव आहे, हे एक मोठं 1936-37च्या काळामध्ये एक शैक्षणिक केंद्र म्हणून विकसित झालं. त्याचं कारण म्हणजे हैदराबाद स्टेट काँग्रेसचे नंतर अध्यक्ष झालेले स्वामी रामानंद तीर्थ, त्यानंतर स्वातंत्र्य सैनिक बाबासाहेब परांजपे यांनी अंबाजोगाईला योगेश्वरी नूतन विद्यालय या शाळेची स्थापना केली. अंबाजोगाई भौगोलिकदृष्ट्या असं आहे की बीड जिल्ह्यातले बरेचसे तालुके, परभणी जिल्ह्यातला गंगाखेड तालुका, लातूर जिल्ह्यामधील उदगीर तालुका, अहमदपूर तालुका, नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुका, परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुका, एवढंच काय की साधारणपणे मराठवाड्यातील जेवढ्या तालुक्यात वंजारी समाज आहे ती मुलं अंबाजोगाईला शिक्षणाला आली. आणि अंबाजोगाईच्या शिक्षणामुळे वंजारी समाजामध्ये एक शिक्षणाविषयी प्रेम निर्माण झालं. त्या ठिकाणी मुलं शिकायला लागली. याच सुमारास अंबाजोगाईला दुसरं एक शैक्षणिक बाबीला पाठिंबा देणारं म्हणजे आपल्या समाजामध्ये एक शंकर महाराज वंजारी होते. त्या ठिकाणी 10-15 खोल्या होत्या. प्रत्येक खोलीमध्ये 4-5 मुलं राहत असत. कुणालाही खोलीचा किराया द्यावा लागत नसे. शंकर महाराज वंजारी हे शेतकऱ्याकडनं धान्य गोळा करून आणत असत. त्यामुळे ते 50-60-70 विद्यार्थ्यांची मोफत राहण्याची व जेवण्याची व्यवस्था त्या बोर्डिंगमध्ये होती. इतर तालुक्यातले जे विद्यार्थी अंबाजोगाईला शिक्षणासाठी असत ते खोल्या करून राहायचे. त्यांचे पालक त्यांना धान्य आणून द्यायचे आणि गावामध्ये स्वयंपाक करणाऱ्या स्त्रियांकडे त्यांनी जेवण घ्यायचं. अशा प्रकारची त्या काळामध्ये अंबाजोगाईला सोय होती. जसं अंबाजोगाईला एक वंजारी समाजाच्या शिक्षणाची सुरुवात झाली, तसेच त्या काळामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये पाथर्डीला माधवराव निराळी नावाचे ग्रस्त होते. त्यांचं एक वसतिगृह होतं. अतिशय कडक शिस्तीचे ग्रस्त होते आणि ते वंजारी समाजाचे नव्हते, ते निराळी समाजाचे होते. परंतु त्यांच्या बोर्डिंगमध्ये 90% विद्यार्थी हे वंजारी समाजाचे होते. आणि त्या ठिकाणी वंजारी समाजाच्या विद्यार्थ्यांना राहण्याची, जेवण्याची सोय झाल्यामुळं तिथंसुद्धा हा शिक्षणाची सोय झाली. माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे ह्यांचे हे माधवराव निराळी हे राजकीय गुरु होते. म्हणजे अंबाजोगाई, पाथर्डी या भागामध्ये बोर्डिंग याच्या झाल्या. त्यामुळे वंजारी समाजाच्या मुलांची शिक्षणाची सोय झाली. त्याच काळामध्ये नाशिकला डोंगरे बोर्डिंग वगैरे अशी सोय होती. म्हणजे जिथं जिथं शक्य आहे त्या ठिकाणी वंजारी समाजाच्या मुलांनी शालेय शिक्षण घ्यायला सुरुवात केली. म्हणजे 40-50 नंतर 50-58-60च्या काळामध्ये मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेणाऱ्याची संख्या खूप झाली. शिक्षण घेतल्यानंतर नोकरी आली. आपण पाहतो, मी माझ्या गावात पाहिलं की साधारणपणे 51-52च्या नंतर 7वी पास झालेले, मॅट्रिक पास झालेले तरुण शिक्षक म्हणून आणि पोलीस कॉन्स्टेबल, म्हणजे महाराष्ट्रामध्ये वंजारी समाजामध्ये पहिली नोकरीची सुरुवात कुठे जाऊन जरी विचारणा केली तर शिक्षक आणि पोलीस कॉन्स्टेबल याच्यामध्ये आपले लोक बऱ्याच प्रमाणात गेले. हेही दिसून आलं की वंजारी समाजाच्या तरुणांना पोलीस होण्यामध्ये बरंचसं आकर्षण आहे. म्हणून ज्या जुन्या काळामध्ये कॉन्स्टेबल व्हायचे तसेच नवीन काळामध्ये नंतर पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणून सुद्धा वंजारी तरुण फार मोठ्या प्रमाणावर निवड व्हायला लागले. एकोणीसशे 58-60 नंतर काळामध्ये अतिशय कमी जागा असत. मला आठवतं आहे, माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रात
MPSCकडून अगदी पहिल्यांदा 1962-63मध्ये दिनेशराव गीते जे दोंडाईच्या धुळे जिल्ह्यातले होते आणि बडे जे पाथर्डीचे होते पहिल्यांदा डायरेक्ट तहसीलदार झाले. त्यानंतर 1965मध्ये आमच्या नात्यातील कराड हे मराठवाड्यातून पहिल्यांदा तहसीलदार झाले. अशा प्रकारे 1962-65च्या काळामध्ये MPSCकडनं आपल्या समाजाच्या हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे लोक सिलेक्ट झाले. पण त्यांचा बघून इतरांमध्ये सुद्धा करण्याची किंवा अधिकारी होण्याची महत्त्वाकांक्षा सुरू झाली. आपण पुढं पाहतो की 1970-75च्या नंतर वंजारी समाजातले पुष्कळ तरुण वेगवेगळ्या क्लास 1 क्लास 2 पोस्टवर सिलेक्ट व्हायला लागले. 1977-78 नंतर डायरेक्ट डेप्युटी कलेक्टरमध्ये काही जण सिलेक्ट झाले, ज्याप्रमाणे भास्करराव मुंडे असतील, अण्णासाहेब मिसाळ असतील, असे बरेचसे जण आहेत. आता बऱ्याच जणांची इथं नावं आठवणार नाहीत. इंजिनिअरिंग सर्व्हिसमध्ये सुद्धा डायरेक्ट क्लास 1 म्हणजे डायरेक्ट एक्झिक्युटिव्ह इंजिनियरमध्ये आपल्याकडे अहमदपूर तालुक्यातले सुरुवातीला मुरलीधर मुंडे, त्यानंतर लातूर तालुक्यातले TN मुंडे हे झाले, जे चीफ इंजिनियरपर्यंत गेले. अशा प्रकारे स्पर्धात्मक परीक्षामध्ये जाण्याचं आपल्या तरुणांनी सुरू केलं आणि त्याप्रमाणे वेगवेगळ्या पदावर हे लोक सिलेक्ट व्हायला लागले. आता या स्पर्धात्मक परीक्षेतून यश मिळवणं, नोकरी मिळवणं, त्याचप्रमाणे त्या काळामध्ये आपल्या समाजाचे तरुण हे मेडिकल आणि इंजिनिअरिंग इकडे सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये त्यांना प्रवेश मिळायला लागला. मला आठवतं आहे, कारण माझं शाळेचं शिक्षणसुद्धा औरंगाबादला झालं. औरंगाबादला मेडिकल कॉलेजला 100 जागा असायच्या आणि त्यामध्ये OBCला 10 जागा असायच्या. त्या 10 जागेपैकी प्रत्येक वर्षी कधी 5, कधी 6, कधी 7 हे वंजारी विद्यार्थी सिलेक्ट व्हायचे. त्या काळामध्ये मेडिकल आणि इंजिनिअरिंगला सगळ्यात कॉम्पिटिशन होती. म्हणजे हळूहळू मेडिकल इंजिनियर होण्यामध्ये सुद्धा वंजारी समाजाचे तरुण मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्रात सगळीकडेच यायला लागले. हे होत असतानाच त्या काळामध्ये आपण बघतो की इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर झाले, आणखीन वेगवेगळ्या सर्व्हिसेसमध्ये गेले. ट्रेझरी डिपार्टमेंट असो, एज्युकेशन डिपार्टमेंट असो, सगळीकडे वंजारी समाजचे तरुण सिलेक्ट व्हायला लागले. आता प्रश्न होता जो UPSCकडून, त्या काळामध्ये डायरेक्ट IAS IPS कोणी झाल्याचं मला तरी आठवत नाही, परंतु जेव्हा विश्वनाथ प्रताप सिंग पंतप्रधान असताना त्यांनी मंडल कमिशन आयोग हा ॲक्सेप्ट करून त्याची अंमलबजावणी सुरुवात केली आणि मंडल कमिशनची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर काय झालं तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या लेवलवर, केंद्रीय पातळीवर UPSCच्या परीक्षा ज्या असतात, UPSCची जी वेगळी पदं असतात, IAS असो, IPS असो, IRS असो, त्यामध्ये OBC करता राखीव जागा मिळाल्या आणि OBC करता राखीव जागा मिळाल्यानंतर वंजारी हे महाराष्ट्रात NTD जे असले तरी केंद्रीय पातळीवर OBCमध्ये असतात. OBCमध्ये वयाचा फायदा मिळाल्यामुळं 1 किंवा 2 अटेम्प्ट जास्त परीक्षा द्यायचा चान्स मिळाल्यामुळं हळूहळू वंजारी समाजाची तरुण IAS IPSमध्ये सिलेक्ट व्हायला लागते. आता इथे सगळ्यांचाच नामोल्लेख करणं शक्य नाही, परंतु मराठवाड्यामध्ये किरण गीते असो, माझ्या गावचे माझे चुलत पुतणे डॉक्टर मुंढे, इकडे पुणे किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये खाडे, बांगर, असे असंख्य बरेचसे तरुण आज नाही म्हटलं तरी IAS IPS IRSमध्ये 25, 30, 40 तरी वंजारी समाजाचे तरुण आहेत. आणि हे शक्य केव्हा झालं तर मंडल कमिशन लागू झाल्यानंतर OBCमध्ये आपल्याला संधी मिळाली. यावरून काय दिसतं की वंजारी समाजाची सुरुवातीची प्रगती, शेतीच्या माध्यमातून सेटल झालेला समाज, म्हणजे एक शेतकरी म्हणून तो सेटल झाला आणि शिक्षणामुळं नोकरीमध्ये, वेगवेगळ्या नोकरीमध्ये वंजारी समाजाचे तरुण मराठवाड्यात, महाराष्ट्रात सगळ्याच भागात यायला लागले. मंडल कमिशनच्या नंतर IAS IPSमध्ये सुद्धा आपल्या तरुणांनी यश मिळवलं आणि त्यामुळं आज आपण बघतो
की दरवर्षी एखाद दुसरा तरी IAS IPS मध्ये आपला तरुण सिलेक्ट होतो. ह्या क्षेत्रानंतर दुसरं अजून एक महत्त्वाचं क्षेत्र म्हणजे वकिलीचं क्षेत्र आणि वकिलांमधून न्यायाधीशांची नोकरी. या क्षेत्रामध्ये आपलं योगदान कमी आहे. कारण काय तर वकिलाची संख्या जास्त असेल, चांगले वकील असतील तर त्यामधून न्यायाधीश म्हणून निवड होऊ शकते. या बाबतीत मी आपल्याला सांगू इच्छितो. माझ्या माहितीप्रमाणे 1958च्या काळामध्ये मराठवाड्यात असो किंवा महाराष्ट्रामध्ये इतरत्र असो अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे वकील होते. बीडला दिनकरराव राख, अंबाजोगाईला यशवंतराव काका डोळे सारडगावकर, गोविंदराव चिखलीकर, वालचंद केंद्रे, गंगाखेडला ॲडव्होकेट वैजनाथराव मुंढे, अहमदपूरला ॲडव्होकेट दौलतराव कराड अशी जुन्या पिढीतली मंडळी वकील होती. परंतु साधारणपणे 68-69 नंतर मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या तालुक्यामध्ये वंजारी समाज सायझेबल पॉप्युलेशनमध्ये आहे त्या ठिकाणी वकिलांची संख्या वाढायला लागली. तरी दिवाणी न्यायाधीश म्हणून जी पहिली क्लास 1ची पोस्ट MPSCकडनं असते त्याच्यामध्ये सिलेक्शनचं प्रमाण कमी होतं. माझ्या माहितीप्रमाणे अगदी सुरुवातीला महाराष्ट्रात विदर्भातले उगल मोगले आणि श्री नागरे हे पहिल्यांदा दिवाणी न्यायाधीश 1968 ते 69च्या काळामध्ये झाले. त्यानंतर मराठवाड्यामध्ये पहिल्यांदा 1976 ते 78मध्ये मी स्वतः, त्यानंतर कांदे नावाचे पैठण तालुक्यातले, पाटोद्याचे बिनवडे आणि उदगीरमधले केंद्रे बिनवडे आणि मी एकाच वेळी 78ला जज झालो. म्हणजे बघा वकिलीच्या क्षेत्रामध्ये आणि त्यातून मिळणाऱ्या न्यायाधीशाच्या सेवेच्या क्षेत्रामध्ये 1978पर्यंत महाराष्ट्रामध्ये फक्त 6 न्यायाधीश होते. या परिस्थितीमध्ये पुढे फरक पडत गेला. आज माझ्या माहितीप्रमाणे अंदाजे महाराष्ट्रामध्ये तालुका आणि जिल्हा लेवलला दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, कनिष्ठ स्तर आणि डिस्ट्रिक्ट जज या केडरमध्ये 40-45 तरी वंजारी समाजाचे न्यायाधीश असतील. माझं या बाबतीमध्ये जे तरुण वकील महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी प्रॅक्टिस करतात त्यांना माझं असं आवाहन आहे की या क्षेत्रामध्ये अजून तुम्हाला संधी आहे. दरवर्षी किंवा 1-2 वर्षाला महाराष्ट्रात कमीत कमी 100 ते 150 दिवाणी न्यायाधीश या पदाच्या जागा निघतात. त्या पदासाठी क्लास 1चा दर्जा आहे आणि न्यायाधीशाचे पगार हे शेट्टी कमिशनमुळं इतर स्टेट गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यापेक्षा वेगळे आहेत, जास्त आहेत. सिव्हिल जजचा पगार डेप्युटी कलेक्टरपेक्षा जास्त आहे. डिस्ट्रिक्ट जजचा पगार IAS आणि IPS पेक्षा जास्त आहे. आणि कॉम्पिटिशन म्हणाल तर आजही तुम्हाला तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर व्हायला, PSI होण्यासाठी जेवढी कॉम्पिटिशन आहे त्याच्यापेक्षा थोडी कमी कॉम्पिटिशन या भागामध्ये आहे. कारण जागा जास्त आहेत. त्यामुळं वकिलीच्या क्षेत्रात चांगली वकिली करणं आणि दिवाणी न्यायाधीश होण्यासाठी प्रयत्न करणं हे एक चांगलं क्षेत्र वंजारी वकिलांसाठी उपलब्ध आहे. मी थोड्यामध्ये अंबाजोगाई, उदगीर, बीड या ठिकाणी काम केलं. विदर्भात वाशिमला होतो, पश्चिम महाराष्ट्रामध्ये नगरला होतो, पुण्याला होतो, कोकणात अलिबागला होतो. तर ज्या ज्या ठिकाणी मी सर्व्हिस केली त्या ठिकाणी वंजारी समाजाच्या हुतकूर आणि तरुण वकिलांना मी मार्गदर्शन करून प्रोत्साहित केलं. आणि मी मार्गदर्शन करून प्रोत्साहित केल्यामुळं कळंबचे जाधवर, त्यानंतर उदगीरचे PN मुंढे हे सिव्हिल जज झाले, डिस्ट्रिक्ट जज होऊन रिटायर झाले. मी वाशिमला असताना LLB आणि LLMला मेरिटमध्ये आलेले सानप वकील होते, त्यांना मी ज्युडिशरीमध्ये जाण्याविषयी आग्रह केला. त्यांचंही सिलेक्शन झालं. आत्ता सानप हे सिनियर मुख्य जिल्हा न्यायाधीश आहेत. आणि मला अशी माहिती मिळाली की काही दिवसामध्ये, काही महिन्यामध्ये कदाचित ते उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीसुद्धा होतील. आता उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीचा विषय आला म्हणून सांगतो. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतात पहिले उच्च न्यायालयाचे वंजारी न्यायमूर्ती श्री रवींद्र घुगे हे झाले, ज्यांचं मूळ गाव जिंतूर तालुक्यातलं किहाळ आहे आणि ते आता औरंगाबादला उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आहेत. त्यामुळं
उच्च न्यायालयामध्ये वकिली करणाऱ्यांची संख्या आपल्या समाजाची औरंगाबादला जास्त आहे, मुंबईला सुद्धा आहेत. तर या उच्च न्यायालयातल्या सुद्धा काही वकिलांनी एक ध्येय ठेवून उच्च न्यायालयाचं न्यायमूर्ती व्हावं असं जर ध्येय ठेवलं तर ह्या कॉन्स्टिट्युशनल पोस्टवर सुद्धा भविष्यामध्ये आपले लोक न्यायमूर्ती होऊ शकतील. नोकरीचा सर्व्हिसचा प्रश्न निघाला तर आपण स्पर्धात्मक परीक्षा, इतर परीक्षा याचा विचार करतो. तसंच मला असं वाटतं की एक क्षेत्र असं आहे सर्व्हिसचं, आर्मीचं, की ज्या आर्मीमध्ये कम्पॅरेटिव्हली वंजारी तरुणांचं जवान म्हणून असतील, हवालदार म्हणून असतील किंवा सेकंड लेफ्टनंट अधिकारी पदावर असतील याचं प्रमाण अतिशय कमी आहे. आपल्या समाजातसुद्धा जसे कर्नल हांगे आहेत, पुण्याला एक कर्नल घुगे आहेत, असे हाताच्या बोटावर मोजणे इतके मेजर किंवा कर्नल असे हे आहेत. मराठवाड्यातले सुरुवातीला मेजर गंगाधरराव घुगे झाले, काही दिवसापूर्वीच दुर्दैवाने त्यांचं निधन झालं. म्हणून तरुण वंजारी विद्यार्थ्यांनी आर्मीमध्ये ऑफिसर होण्याचं स्वप्न ठेवावं, महत्त्वाकांक्षा ठेवावी. या क्षेत्रातसुद्धा आपल्या तरुणांना पुष्कळ वाव आहे आणि जात्याच धाडशी आणि बेडर असणाऱ्या समाजातील तरुण आर्मीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात जातील, NDAमध्ये ॲडमिशन घेतील. असे वंजारी समाजाचे तरुण लहान मोठे अधिकारी झाले, सेवेत असतात, मग गाव सोडून जावं लागतं, दुसऱ्या गावाला राहतात. बऱ्याच वेळा लोक विचारतात अमक्याचा मुलगा अमका झाला का, मग त्याचा समाजाला का फायदा आहे. लोक वेगवेगळे बोलत असतात. माझं एकच म्हणणं राहील की तुम्ही लहान मोठे अधिकारी झाल्यानंतर समाजासाठी काय करायचा हा पुढचा प्रश्न आहे. त्या अगोदर आपण अधिकारी झाला, चांगलं आहे, चांगलं काम करा, प्रामाणिक राहा. आपण जिथून आलोत त्या गावाला, त्या मातीला विसरू नका. आपले आईवडील, बंधू यांच्याशी चांगले संबंध ठेवा, त्यांच्यावर प्रेम करा, त्यांना मदत करा. आणि त्यानंतर तुम्ही जिथं काम कराल त्या ठिकाणी जे वंजारी नागरिक तुमच्याकडे येतील त्यांना मार्गदर्शन करणं, त्यांना इतरत्र त्यांचं काम जिथं असेल त्यासाठी सुद्धा मदत करणं, एवढं जरी केलं तरी हे वंजारी समाजासाठी एक मोठं सामाजिक कार्य होईल. शिक्षण आणि नोकरी या क्षेत्राचा विचार केल्याच्या नंतर दुसरं क्षेत्र म्हणजे सामाजिक क्षेत्र. सामाजिक कार्य आणि राजकीय कार्य हे जवळपास एकमेकाशी संबंध असलेला आहे. आपण महाराष्ट्रामध्ये सामाजिक कार्याचा विचार केला तर अगदी प्रथम आपल्यासमोर भगवान बाबांचं, वंदनीय राष्ट्रसंत भगवान बाबांचं नाव येतं. भगवान बाबांनी प्रवचनाद्वारे समाजाचं चारित्र्य संवर्धन केलं. समाजाचं भगवान बाबा हे केवळ संतच नव्हते तर समाजाचा शैक्षणिकदृष्ट्या विकास व्हावा, समाजातील वंजारी तरुणांनी शिक्षण घ्यावं याविषयी त्यांची भावना होती. आणि याच भावनेतून भगवान बाबांनी भगवानगडाच्या जवळ असलेल्या खरवंडी येथे 1960ला भगवान विद्यालयाची कोनशिला तेव्हाचे मुंबई राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते कार्यक्रम केला होता. म्हणजे त्यांनी शाळा काढली. यशवंतराव चव्हाणासारखे मुख्यमंत्री त्यांच्या कार्यक्रमाला आले. यावरून भगवान बाबांचं मोठेपण, ते किती मोठे थोर संत होते, सामाजिक नेते होते हे आपल्याला कळून येईल. भगवान बाबांनी शेतकऱ्याकडून धान्य गोळा करून मुलांना जेवण्याची, वसतिगृहाची व्यवस्था भगवानगड किंवा त्या आजूबाजूच्या परिसरात तर केलीच, पण औरंगाबादला 1961-62च्या काळात भगवान छात्रालय म्हणजे वंजारी समाजासाठी वसतिगृह काढलं. जेवण्याची मोफत सोय होती. मी 6व्या इयत्तेपासून ते LLB होईपर्यंत औरंगाबादला शिकायला होतो. त्यावेळी मी शाळेत आणि कॉलेजमध्ये असताना भगवान बाबांचं दर्शन घेण्याचा मला कित्येक वेळा योग आलेला आहे. भगवान छात्रालयाची औरंगाबादला खोकडपुऱ्यामध्ये एका बंगलावाज इमारत होती, तिथे भगवान छात्रालय होतं. त्या बंगल्याच्या अर्ध्या किंवा अर्ध्यापेक्षा थोड्या कमी भागात
डॉक्टर वाय एस खेडकर राहत होते. भगवान बाबा औरंगाबादला आल्यानंतर डॉक्टर वाय एस खेडकरांच्या घरी थांबत असत. त्यावेळी त्यांचं दर्शन घेण्याचा मला बऱ्याचशा वेळ योग आला. भगवान बाबा अतिशय राजबिंडे, डोक्याला पिवळा रेशमी फेटा, अंगामध्ये असा लांब कोट, हातात सोनेरी पट्टा असलेला घडा, असं त्यांचं रूप हे अतिशय देखणं होतं. आणि बाबा कमी बोलायचे, परंतु त्यांचं सामाजिक कार्य हे वंजारी समाजामध्ये लक्षात ठेवण्यासारखं आणि चिरंतन असं आहे. मग बाकीच्या महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं वंजारी समाज आहे त्या ठिकाणी जे सामाजिक कार्य केलं, ते जे राजकीय व्यक्ती आहेत त्यांनी राजकीय शैक्षणिक कार्य केलं. त्यामध्ये पाथर्डीला बाबूजी आव्हाड, बबनराव ढाकणे जे आव्हाडही आमदार होते, बबनराव कित्येक वेळा आमदार होते, विधानसभेचे उपाध्यक्ष होते, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये ते PWD खात्याचे कॅबिनेट मिनिस्टर होते आणि नंतर केंद्रीय मंत्री होते. बबनराव ढाकणे हे मंत्री असताना महाराष्ट्रात असोत किंवा केंद्रात असोत त्यांचा एक दबदबा होता. त्यांनी समाजासाठी खूप काम केलं. आजही बबनराव चांगल्या प्रकृतीने चांगले आहेत. त्यांनी पुण्याला संस्था काढल्या, म्हणजे बबनरावचं नाव सामाजिक आणि शैक्षणिक कार्यालयामध्ये अग्रेसर असं राहिलेलं आहे. आपण बीड जिल्ह्याचा जर विचार केला तर बीड जिल्ह्यामध्ये वंजारी समाजाचे आत्तापर्यंत बरेच वेळा आमदार होऊन गेले. त्यात प्रामुख्यानं गोपीनाथराव मुंढे, रघुनाथराव मुंढे, अण्णाभाऊ गीते, भाऊराव शेठ, दराडे, आंधळे, त्यानंतर पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, गोपीनाथराव मुंडे, रघुनाथराव मुंढे यांनी समाजासाठी खूप कार्य केलं, सामाजिक कार्य केलं, शैक्षणिक कार्य केलं. त्याचप्रमाणे लातूर जिल्ह्यामध्ये अहमदपूरला भगवानराव नागोरोजे नावाचे एक वंजारी समाजाचे अतिशय दबदबा असणारे नेते होऊन गेले, जे पूर्वीपासून काँग्रेसमध्ये होते, परंतु 1995मध्ये भाजपमध्ये आल्यानंतर ते आमदार झाले. अहमदपूरला जे महात्मा गांधी महाविद्यालय आहे हे अतिशय अग्रेसर आणि चांगलं कॉलेज आहे. ज्या संस्थेतर्फे हे कॉलेज चालवलं जातं त्या संस्थेचे भगवानराव नागोरोजे संस्था स्थापन झाल्यापासून ते त्यांच्या निधनापर्यंत अध्यक्ष आणि काही वेळा सेक्रेटरी या पदावर राहिले. त्यांच्या त्या नेतृत्वामुळं अहमदपूरच्या कॉलेजमध्ये केवळ अहमदपूर उदगीरमधलेच नाही तर मराठवाड्यातील सगळीकडच्या भागातील वंजारी विद्यार्थी शिक्षणासाठी गेले. त्या कॉलेजमध्ये वंजारी समाजाच्या कित्येक लोकांना प्राध्यापक म्हणून नोकरी मिळाली. त्यामुळं भगवानराव नागोरोजेंचं हे कार्य. त्याचप्रमाणे अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथील वासुदेवराव मुंढे, जे आता जवळपास 86-87 वर्षाचे आहेत, ते सुद्धा जिल्हा परिषदला सभापती होते आणि शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी वासुदेवराव मुंढेंना मराठवाडा पातळीवरच्या सिलेक्शन बोर्डाचं चेअरमन केलं. ते सिलेक्शन बोर्डाचे चेअरमन असताना मराठवाड्यातील असंख्य वंजारी समाजाच्या तरुणांना नोकरीमध्ये संधी मिळाली. हे सुद्धा वासुदेवराव मुंढेंचं सामाजिक कार्य लक्षात घेण्यासारखं आहे. त्याचप्रमाणे मूळचे बीड जिल्ह्यातील पण जालन्याला स्थायिक असणारे डॉक्टर शंकरराव राख, जे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये अबकारी खात्याचे मंत्री होते. स्वतः राखसाहेब एक अतिशय मोठी प्रॅक्टिस असणारे डॉक्टर होते. मंत्री झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या प्रभावाने एक्साईज डिपार्टमेंटमध्ये मला बऱ्याचशा त्या काळच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की डॉक्टर राखसाहेब मंत्री असताना 15-20-25 वंजारी तरुण हे एक्साईज खात्यामध्ये PSI म्हणून लागले. हे फार मोठं काम आहे. एक माणूस एक अधिकारी झाला तर त्याचं कुटुंब सुधारतं, 10 झाले तर कित्येक लोक सुधारतात. त्यामुळे डॉक्टर राखांचं सुद्धा हे कार्य लक्षात ठेवण्यासारखं आहे. आता त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यामध्ये फार पूर्वीच्या काळात सिन्नर तालुक्यातले वसंतराव नाईक नावाचे एक थोर नेते होऊन गेले.
2-3 वेळा आमदार होते. त्यांचे बंधू रामकृष्ण नाईक हे सुद्धा आमदार होते. वसंतराव नाईक हे कामगार पुढारी होते, मुंबईतही काम करत असत. आणि त्या काळात यशवंतराव चव्हाण मुंबई राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांना ST बोर्ड मेंबरही केलं होतं. असे हे वसंतराव नाईक. त्या काळात ST बोर्ड मेंबर कुठल्याही जाहिरात न देता शेकडो लोकांना त्यांनी STमध्ये कंडक्टर, ड्रायव्हर किंवा इतर पदावर लावलं. वसंतराव नाईकांचं एका मोठ्या चौकाला नाव देण्यात आलेलं आहे. वसंतराव नाईक एक असे नेते होऊन गेले की ज्यांना महाराष्ट्रातील वंजारी समाज कधीही विसरणार नाही. त्याच सिन्नर तालुक्यामध्ये नंतर 95च्या काळामध्ये तुकारामजी दिघोळे हे झाले. ते आता हयात नाहीत. ते सुद्धा मंत्री होते. त्यांनीसुद्धा चांगलं सामाजिक काम नाशिक जिल्ह्यामध्ये केलं. दुसरे एक जुन्या काळातील वंजारी समाजाचे आमदार अमरावतीला बडनेरा मतदारसंघातून नव्हाते नावाचे 1967च्या काळामध्ये आमदार, वंजाऱ्याचे 100 लोकही नसतील, परंतु ते काँग्रेसचे कार्यकर्ते होते, आमदार होते. सांगण्याचा उद्देश की त्या नव्हाते साहेबांनी अमरावतीला आयुर्वेदिक कॉलेज काढलं होतं. आणि 1967-68ला मी, माझा आतेभाऊ आणि माझ्या गावचा उत्तम मुंडे, तो आता हयात नाही, ह्यांना तिथं जाऊन ॲडमिशन दिलं. त्यांना इतका आनंद वाटला. वंजारी समाजाची मुलं आपल्या कॉलेजला ॲडमिशन आले मग त्याच्याकडनं कसलंही डोनेशन घ्यायचं नाही. गंमत सांगतो, 67-68ला 3-4-5 हजार रुपये डोनेशन BAMSला ते घेत असत. आमच्याकडनं त्यांनी 5 रुपये घेतले नाहीत, परंतु वंजारी मुलांना ॲडमिशन दिलं ह्याचा त्यांना आनंद वाटला. त्याच नवाथेंच्या आयुर्वेदिक कॉलेजमध्ये जे पुढं आमदार झाले, आपले मूळचे, आपल्या मराठवाड्यातले गेवराई तालुक्यातले डॉक्टर नारायणराव मुंढे आणि बीडचेच हांगे हे दोघेही कॉलेजमधून BAMS होऊन शिकले होते. याची मला या प्रसंगी आठवण येते. नारायणराव मुंढेंनी सुद्धा जालना जिल्ह्यामध्ये शैक्षणिक संस्था काढून सामाजिक कार्य, शैक्षणिक कार्य केलेलं आहे. आता हा झाला राजकीय पुढाऱ्यांनी, इतर लोकांनी सामाजिक शैक्षणिक कार्य केलं. त्यात एक सामाजिक कार्य मला अतिशय मुद्दाम सांगावंसं वाटतं की उदगीरमधले आपल्या समाजाचे गोविंदराव केंद्रे, जे माजी आमदार आहेत, त्यांचं जे कुमठा गाव आहे त्या गावामध्ये समाजाचं असं उद्बोधन केलं की हुंडा घ्यायचा नाही. आणि अक्षरशः त्यांनी सुरुवात स्वतःपासून केली. गोविंदराव केंद्रेंनी एक नवा पैसा न घेता लग्न केलं आणि जुने कपडे अंगावर घालून लग्न केलं. कुमठा गावात आजही कुणी हुंडा घेत नाही. दुर्दैवानं गोविंदराव केंद्रेंचं अनुकरण वंजारी समाज सगळीकडे करत नाही. मला खेदानं असं म्हणावंसं वाटतं, झालेले यांचे पालकसुद्धा अवास्तव हुंड्याची मागणी करतात आणि अशा लोकांना हुंडा देण्याची समाजामध्ये कॉम्पिटिशन लागलेली आहे. आता तरी कमीत कमी जे अधिकारी होत आहेत, जे अधिकारी होऊ घातलेले आहेत, त्यांच्या पालकांनी आपल्या मुलांना आम्ही हुंडा घेणार नाही एवढं जरी ठरवलं तर ते सुद्धा एक समाजामध्ये एक क्रांतीचं पाऊल ठरेल असं मला वाटतं. आता हे सामाजिक राजकीय झाल्यानंतर प्रत्यक्ष राजकीय निवडणूक, त्याचं कार्य कसं किंवा राजकारणाशी माझा संबंध कसा आला इथून सुरुवात करतो. मी 1957ला 3ऱ्या इयत्तेत पिंपळदरी येथे असताना डिस्ट्रिक्ट लोकल बोर्डाची निवडणूक झाली. महाराष्ट्रात जिल्हा परिषद 1962मध्ये आली. त्यापूर्वी 57मध्ये जिल्हा लोकल बोर्ड होतं आणि माझ्या गावचे वैजनाथराव मुंढे हे डिस्ट्रिक्ट लोकल बोर्डाला शेका पक्षाकडून निवडून आले. त्यांचं खटारा हे चिन्ह होतं. त्यावेळी 3ऱ्या इयत्तेत असताना मी 11-1 वर्ष वयाचा असताना 10-11 गावात खटाऱ्याची मिरवणूक आणि मतं द्या असा प्रचार केला होता. त्यानंतर माझं शिक्षण अंबाजोगाईने औरंगाबादला झालं. कॉलेजमध्ये मी देवगिरी कॉलेज औरंगाबादला गेलो
आणि त्या देवगिरी कॉलेजमध्ये मी सतत 4 वर्षे विद्यार्थी संघामध्ये वेगवेगळ्या पदावर निवडून आलो. देवगिरी कॉलेजमध्ये 1500 ते 2000 विद्यार्थी असायचे. वंजारी विद्यार्थीची संख्या 15-20 सुद्धा नसे. प्रामुख्याने मराठा समाज होता. पण मी एक चांगला कार्यकर्ता असल्यामुळं मराठा आणि बहुजन समाजाने मला निवडून दिलं 3-4 वर्षे. 1970ला मी मराठवाडा युनिव्हर्सिटी स्टुडंट असोसिएशनचा अध्यक्ष होतो. अशा प्रकारे कॉलेज जीवनात सुद्धा माझा राजकारणाचा संबंध आला. ह्या सर्व राजकारणामुळे माझं असं ध्येय होतं की वकील व्हायचं आणि राजकारण करायचं. आणि त्याप्रमाणे 1974ला मी वकिली सुरू केली. प्रत्यक्ष वकिलीला सुरुवात करण्यापूर्वी 1 महिना अगोदर मी पंचायत समितीची निवडणूक लढवली. त्यावेळेचे एक उपसभापती होते, त्यांना पाडून मी निवडून आलो. निवडून आल्याच्या नंतर आणीबाणी संपल्यानंतर ज्यावेळी निवडणूक झाली, इंदिरा गांधीचा पराभव झाला. मी काँग्रेसमध्ये होतो. माझं त्यावेळी मत होतं, आताही असं मत आहे की गरिबासाठी इंदिरा गांधीने जे कार्य केलं ते कार्य आतापर्यंत कुणी केलेलं नाही. गरिबाविषयी व्यासपीठावरून बोलणारे पुष्कळ आहेत, पण प्रत्यक्ष तसं कार्य केलं नाही. इंदिरा गांधी किंवा काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर त्याचवेळी दिवाणी न्यायाधीशाची जाहिरात आली. मी अर्ज केला आणि मग वकिली राजकारण सोडून मी न्यायालयीन सेवेत आलो. न्यायाधीश म्हणून मी 30 वर्ष सेवा केली. त्याच्यातही माझा राजकारण 4-5 वर्ष सेक्रेटरी होतो, अध्यक्ष होतो. आता आपण प्रत्यक्ष निवडणुकीचं महाराष्ट्रामध्ये वंजारी समाजाच्या राजकारणाविषयी विचार करूया. आता राजकारणात म्हणजे आमदार खासदार ही पदं महत्त्वाची आहेत. त्यानंतर लोकशाही प्रक्रियेमध्ये जिल्हा परिषद असो, बँका असोत, सहकारी साखर कारखाने असोत, या संस्था महत्त्वाच्या आहेत. ज्या ठिकाणी निवडून आल्यानंतर तो माणूस, ती व्यक्ती आपल्या समाजासाठी, इतर समाजासाठी काम करू शकते, कार्य करू शकते. आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये वंजारी समाज सगळीकडे आहे, परंतु एकाच ठिकाणी किंवा एक 5-10 जिल्ह्यामध्ये सलग असा प्रत्येक तालुक्यात, त्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात सायझेबल पॉप्युलेशन असा असणारा नाही. तर काही जिल्ह्यामध्ये आपलं सायझेबल पॉप्युलेशन आहे, काही जिल्ह्यातल्या काही तालुक्यात सायझेबल पॉप्युलेशन आहे. आपण जर विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर माझ्या माहितीप्रमाणे 1952 आणि 1957मध्ये वंजारी समाजाचा कोणतीही व्यक्ती आमदार म्हणून मराठवाड्यात किंवा महाराष्ट्रात निवडून आली नाही. 1952ला आले नाही, 1957ला आले नाहीत. माझ्या माहितीप्रमाणे 1962ला पहिल्यांदा विधानसभेवर वंजारी समाजाचे 1-2 आमदार निवडून आले. त्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये तेव्हाचा रेणापूर मतदारसंघामध्ये अण्णाभाऊ गीते हे आमदार म्हणून निवडून आले. आता रेणापूर किंवा आता तोच मतदारसंघ परळी या नावाने ओळखला जातो. रेणापूर किंवा परळी असा हा एकमेव मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये आहे की ज्या ठिकाणी 1962 पासून आत्तापर्यंत वंजारी समाजाशिवाय कुणीही दुसरा उमेदवार निवडून आला नाही. यावरून एक असाही मी राजकीय अर्थ काढतो की बीड जिल्ह्यातील परळी अंबाजोगाई तालुक्यातील वंजारी समाज हा अतिशय जागृत आहे. 2 किंवा 3 वंजारी उमेदवार जरी उभे राहिले तरी त्यांना त्यावेळी त्या परिस्थितीमध्ये जो योग्य असतो त्याच वंजारी समाजाच्या उमेदवाराला मतदान करतात आणि निवडून आणतात. परळीसारखी जागरूकता इतर विधानसभा मतदारसंघात ज्या ठिकाणी वंजारी समाजाचं सायझेबल मतदान आहे, ज्या ठिकाणी चांगले कार्यकर्ते आहेत, तिथंसुद्धा समाजाच्या लोकांनी जर असं केलं तर विधानसभेला लोक जास्त निवडून येऊ शकतील. बरेचशा वेळा वंजारी समाजाचे विद्यार्थी, तरुण, त्यांच्या बोलण्यात असं येतं की काय आपल्या समाजाला निवडून देत नाहीत, आपल्या समाजाच्या आमदार कमी आहेत, मंत्री कमी आहेत वगैरे. मित्रहो, केवळ एका समाजावर विधानसभेसारखी निवडणूक कुणी जिंकू शकत नाही. हे खरं आहे की तुम्हाला विधानसभेची निवडणूक किंवा अशा प्रकारची निवडणूक जिंकण्याकरता तुमच्या समाजाचं पाठबळ पाहिजे, म्हणजेच त्या मतदारसंघामध्ये
तुमच्या समाजाची सायझेबल पॉप्युलेशन पाहिजे, पण त्याचबरोबर अशा ठिकाणी निवडणूक लढवणारा वंजारी समाजाचा उमेदवार हा चांगला कार्यकर्ता पाहिजे, त्याला इतर समाजाचा पाठिंबा मिळवण्याची त्याची कुवत पाहिजे आणि चांगल्या पक्षांनी त्याला पुरस्कृत केलं पाहिजे, तिकीट मिळालं पाहिजे. अशा गोष्टी जुळून आल्या तर वंजारी समाजाचा आमदार निवडून येऊ शकतो. आपण पाहाल की असे बरेचसे विधानसभा मतदारसंघ आहेत की ज्या ठिकाणी वंजारी समाजाचा आमदार एकदा दोनदा निवडून आलेला आहे, आता निवडून येत नाही किंवा मागे निवडून आला नव्हता. त्याची कारणं हीच असतात की केवळ संख्या आहे म्हणून वंजारी माणूस निवडून येईल असं नाही, तर वंजारी समाजाचा कार्यकर्ता किंवा नेता तयार व्हायला पाहिजे आणि असा नेता तयार झाल्यानंतर त्याच्या पाठीमागे वंजारी समाज राहतो, इतर समाजही राहतो आणि तो निवडून येऊ शकतो. महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं की असे काही जिल्हे आहेत ज्याप्रमाणे बीड जिल्हा, अहमदनगर जिल्हा, नाशिक जिल्हा, बुलढाणा जिल्हा की या जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा विधानसभा मतदारसंघामध्ये वंजारी समाजाचं सायझेबल पॉप्युलेशन आहे. वंजारी समाज महाराष्ट्रात सर्वत्र आहे, परंतु सायझेबल पॉप्युलेशन असणारे विधानसभा मतदारसंघ आपण जर शोधायचे म्हटलं तर ते 15-20, 10 ते 20च्या आतच येतात. त्यामुळं या क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी याचा विचार केला पाहिजे आणि याच्याविषयी समाजाने अति जास्त अपेक्षा ठेवता येत नाहीत, परंतु चांगले कार्यकर्ते तयार झाले तर लोकप्रतिनिधी होऊ शकतात. खासदारकीचा जर आपण विचार केला तर आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये बबनराव ढाकणे एक वेळा बीडहून खासदार झाले, त्यानंतर आता डॉक्टर गोपीनाथराव मुंडे खासदार झाले, आता डॉक्टर प्रीतम मुंडे खासदार आहे. मंत्री आणि राजकीय बाबतीमध्ये महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त मला आज एक दुसरी आठवण सांगावीशी वाटते की 1967ला मध्य प्रदेशामध्ये संयुक्त आघाडीचं सरकार आलं होतं आणि वंजारी समाजाचे बळवंतराव सांगळे हे मंत्री झाले होते. ठाणे जिल्ह्यातील पालघरमधील वंजारी समाजाचे बाबूराव पाटील, पण ते बाबूराव पटेल या नावानं ओळखले जायचे, अतिशय हुशारग्रस्त आणि ते एक इंग्रजी द्विसाप्ताहिक किंवा मासिक चालवायचे. मी त्यांची ते मासिकसुद्धा वाचलेलं आहे. आणि हे बाबूराव पटेल जनसंघाकडून राज्यसभेचे खासदार होते. अशा प्रकारे खासदारकी क्षेत्रामध्ये 2-3 लोक जर सोडले तर कुणी खासदार झालेलं नाही, कारण खासदारकीला निवडून येण्यासाठी जो मतदारसंघ लागतो, ज्या ठिकाणी आपले कार्यकर्ते किंवा समाजाची संख्या इतर समाजाचा पाठिंबा लागतो, तो फार कमी ठिकाणी आपल्याला असल्यामुळं खासदार वंजारी समाजाचे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात झालेले नाही. राहिला प्रश्न जिल्हा परिषद, बँका किंवा सहकारी साखर कारखाने बँका ह्या कधीच वंजारी समाजाच्या ताब्यात नव्हत्या, कारण डायरेक्टर बोर्डामध्ये पूर्वीच्या काळी तर वंजारी समाजाचा कुठं एखाद दुसरा काही जिल्ह्यामध्ये डायरेक्टर येत असेल, परंतु जेव्हा सहकारी साखर कारखाने, जिल्हा परिषदा, नगरपालिका आणि महापालिकामध्ये रिझर्वेशन आलं, म्हणजे ओबीसीसाठी एक डायरेक्टर किंवा महापालिकेच्या नगरसेवकासाठी काही जागा ओबीसीसाठी राखीव झाला आणि याचा फायदा वंजारी समाजाला झाला. आणि वंजारी समाज जरी एखाद्या महापालिकेच्या क्षेत्रात, नगरपालिकेच्या क्षेत्रात संख्येनं जरी कमी असला तरी वंजारी लोक कार्यकर्ते चांगले असल्यामुळं इतर समाजाच्या पाठिंब्यावर आणि ओबीसीच्या राखीवमुळं या संस्थांमध्ये वंजारी समाजाचे लोक निवडून यायला लागले. म्हणून तुम्ही आज पाहाल की औरंगाबाद आणि नाशिक शहरामध्ये वेगवेगळ्या पक्षातून वंजारी समाजाचे 8, 10, 12 नगरसेवक नेहमी असतात. पुण्याला किंवा पिंपरी चिंचवडला 2-3 नगरसेवक असतात. हे केवळ राखीव जागेवर झालेलं आहे. म्हणजे या चर्चेवरून ही गोष्ट लक्षात येईल की वंजारी समाजाची प्रगती प्रथमतः शेती करून, शिक्षणानं झाली. राजकीय प्रगती जी झाली तीसुद्धा राखीव जागांमुळे झाली. म्हणजेच आपल्या समाजाची
शैक्षणिक, सामाजिक, राजकीय सुधारणा ही शिक्षणामुळं आणि घटनेनं जातीनिहाय जे रिझर्वेशन दिलं त्याच्यामुळे झालेलं आहे. म्हणून या समाजाने या देशाची राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विश्वनाथ प्रताप सिंग, महात्मा फुले यांचं ऋण सदैव मानलं पाहिजे. आता बोलून मी माझं तुमच्याशी शेअर करणारं हे भाष्य संपवेल. आता आपले असंख्य प्रमाणामध्ये शासकीय अधिकारी लहान मोठे होत आहेत. इतर खाजगी क्षेत्रात इंजिनिअरिंग, डॉक्टर सगळीकडे होत आहेत. सरकारी नोकऱ्या भविष्यामध्ये सरकारी नोकऱ्यांची संख्या कमी होणार आहे. प्रत्येक जातीनिहाय वर्गातल्या वेगवेगळ्या जातीचे लोक कॉम्पिटिशनमध्ये येणार आहेत. त्यामुळं शासकीय नोकऱ्याचं क्षेत्र हे भविष्य काळामध्ये फार मोठ्या संख्येनं नोकऱ्या मिळणारं क्षेत्र राहणार नाही. त्यामुळं आता वंजारी समाजाने ज्या खाजगी संस्था आहेत, जसे की मल्टीनॅशनल कंपनीज आहेत, आता आपले इंजिनियरसुद्धा पुष्कळ होत आहेत, अजून त्याच्यामध्ये आपण प्रगती करून त्यामध्ये जाणं आणि अशा सर्व्हिसेसमध्ये आपण जास्तीत जास्त कसे जाऊ, परदेशामध्ये आपण कसे जाऊ याचा विचार सुशिक्षित आणि हुशार वंजारी तरुणांनी केला पाहिजे. आणि वंजारी समाजातले राजकीय नेते, सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते, इतर काम करणारे तरुण किंवा समाजाने आता आपल्या समाजाच्या होतकरू तरुणांना, गरीब तरुणांना पुढे येण्यासाठी काही गोष्टी ठळकपणे कराव्या लागतील. त्या फार आवश्यक आहेत. त्या म्हणजे उदाहरणार्थ जी मुलं 10व्या किंवा 12वी इयत्तेमध्ये गुणवत्तेने पास होतात त्यांना जे मार्गदर्शन पाहिजे, त्यांच्यातले जे आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत त्यांना समाजाने, सामाजिक संस्थेनी आर्थिक मदत करणं, अशा मुलांना शोधून काढणं आणि त्यांच्या शिक्षणाची सोय करणं हे एक महत्त्वाचं कार्य आहे. पदवीधर झाल्यानंतर मुलं MPSCची परीक्षा किंवा इतर नोकरीसाठी प्रयत्न करतात. त्यासाठी औरंगाबाद, पुणे, नागपूर, मुंबई या ठिकाणी या विद्यार्थ्यांना राहण्याची व त्यांचे पुस्तक किंवा त्यांना मार्गदर्शन करण्याची सोय करता आली पाहिजे. म्हणजे समाजातील व्यक्तींनी पुढे येऊन, सामाजिक संस्थेने पुढे येऊन, राजकीय पुढाऱ्यांनी पुढे येऊन, कोण लहान मोठा नाही, कोण कुठल्याही पक्षाचा असो, या प्रश्नावर तरी आपण सगळ्यांनी एक होऊन हे केलं पाहिजे. औरंगाबादला आता आपल्या वंजारी समाजाचं एक फार मोठं मंगल कार्यालय झालं आहे. माझे चुलत मावसबंधू भास्करराव मुंडेंनी परवा ह्याच्यावर बोलले आणि तिथं आता चांगलं काम सुरू होईल. त्या ठिकाणी मी त्यांना म्हटलं की तुम्ही यावेळेस 3रा मजला बांधाल तर त्यावेळी फक्त अशा होतकरू आणि चांगल्या विद्यार्थ्यांना इथं ठेवून त्यांची स्पर्धात्मक परीक्षेसाठी तयारी करणं असं काहीतरी आपण करूया. अशाच प्रकारचं कार्य पुणे. मला अजय मुंडे आणि EDS फाउंडेशनच्या त्यांचे सगळे मित्र, त्यांना एक सांगणं आहे की तुम्ही सुद्धा या परीनं काय करता येईल ते बघा. EDS किंवा ही संघटना ही राजकारणाविरुद्ध किंवा राजकीय पॉलिटिकल पार्टीचे लीडर याच्यामध्ये जरी नसले तरी आपण राजकारण किंवा राजकीय पुढारी कुठल्याही पक्षाचे असोत, त्यांच्याशी काही आपल्याला अस्पृश्यता पाळायची नाही. त्यांची मदत घेऊन त्यांच्याशी पाठपुरावा करून समाजासाठी काय करता येईल याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे, असे मला या प्रसंगी सांगावेसे वाटते. आज मला माझे विचार, माहिती समाज बांधवाशी शेअर करण्यासाठी EDS फाउंडेशन, अजय मुंडे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी विनंती केली, संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आणि आता मी माझे भाषण किंवा माहिती संपवतो. थँक्यू. आणि शेवटी भगवान बाबांना आणि गोपीनाथराव मुंडेंना वंदन करून आपली रजा घेतो.